आता बघूया चंद्रपूर येथील बातमी। अवैधरित्या कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुटका केली आहे। 1 मे महाराष्ट्र दिनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की मोठ्या प्रमाणात गोवंश कत्तलीकरिता तेलंगणा राज्यात जाण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून वाहतूक होणार आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी मौजा हिरापूर येथील शेत शिवारात धाड टाकली। त्या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात तब्बल 7 वाहनात एकूण 150 गोवंश अवैधरित्या क्रूरतेने हातपाय बांधून त्यांना कोंबले होते। 7 वाहनातील 150 गोवंशाला बाहेर काढत त्यांची सुटका करीत नगरपालिका राजुरा येथील कोंडवाड्यात जमा करण्यात आले। पोलिसांनी या प्रकरणी अब्दुल अजीज अब्दुल सहित तब्बल 15 आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत। स्थानिक गुन्हे शाखेने या कारवाईत एकूण 1,30,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। आरोपींना पुढील तपासासाठी गडचांदूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल एकरे, पोलीस उपनिरीक्षक विनोद बुर्ले, पोलीस कर्मचारी धनराज स्वामीदास, अजय, प्रकाश, नितीन, सुभाष, किशोर, रजनीकांत, दिनेश, संतोष व प्रशांत यांनी केली आहे।